नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत रवा केक। तर हा केक आपण अगदी घरातील साहित्यापासून बनवणार आहोत। तर याची योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे, योग्य मेजरमेंट आणि कशा पद्धतीने घरातील साहित्यापासून आपण चांगल्यातला चांगला केक बनवू शकतो, आज मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे। हा मेजरमेंट मोठा कप आहे। आता त्याच कपाने आपण पाऊण कप साखर घेणार आहोत आणि हे मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता या ठिकाणी आपल्या रवा आणि साखरेचं फाईन पावडर झालेलं आहे। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया। या ठिकाणी मी 1/4 कप मिल्क पावडर घेतलेला आहे, 1/2 कप दही घेतलेला आहे, त्याच कपाने मी 1/2 कप दूध घेतलेला आहे। हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, गरम केलेलं नाही। आणि त्याच कपाने 1/2 कप मी घरातील जे रिफाइंड ऑइल असतं ते टाकलेलं आहे। आता आपण हे सर्व मिश्रण आधी चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया यामध्ये। आणि थोडंसं एकजीव केल्याच्या नंतर याला आपण आता मिक्सरमधनं फिरवून घेऊया। 1 मिनिट आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता या ठिकाणी छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी आपण भांड्यामध्ये बॅटर काढून घेतलेला आहे आणि 10 ते 15 मिनिटं याला मी भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण यासाठी लागणारं भांडं सेट करून घेऊया। एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही तेही घ्या। तर या ठिकाणी मी कुकरच्या भांड्याला सर्वात आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून छान झालेलं आहे। यामध्ये आता थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही काही डस्ट करून घेऊ शकतात। तर या ठिकाणी मी मैदा थोडासा टाकून घेतलेला आहे आणि सर्व कुकरच्या भांड्याला लावून घेतलेला आहे, म्हणजे आपला केक काढताना अजिबात भांड्याला चिटकत नाही। तर अशा प्रकारे आपण केक बनवण्यासाठी भांडं तयार करून घेतलेलं आहे। आता आपण एकीकडे छोट्या शेगडीवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवून आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे। तोपर्यंत आपलं पीठही या ठिकाणी छान असं भिजलेलं आहे। बघू शकता या ठिकाणी आपलं मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे। दुधामध्ये रवा छान सेट झालेला आहे। आता आपण हे मिश्रण छान असं हलवून घेऊया। तर मिश्रण बघू शकता या ठिकाणी आता तरी तुम्हाला घट्ट दिसत आहे। आता हा पोहे खायचा चमचा घेतलेला आहे, ह्या चमच्याने आपण 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आहे। आपण जे बेकिंगसाठी वापरतो केक बनवण्यासाठी ते हे पावडर आहेत। आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी खाण्याचा सोडा, जो आपण भजे बनवताना वापरतो तो हा सोडा आहे, हा घेणार आहोत। आणि 2 ते 3 चमचे आपण या ठिकाणी दूध टाकलेलं आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी। आणि आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने एकाच साईडने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं मिश्रण एकदम फ्लफी असं झालेलं आहे, जाळीदार झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण जे केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आणि केकच्या भांड्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं केकचं भांडं टॅप म्हणजे थोडंसं किचन वट्यावरती आदळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण छान सेट होतं। आता आपण हे भांडं कढईमध्ये ठेवून घेऊया। आपली कढई या ठिकाणी छान अशी प्रीहीट झालेली आहे। एक 4 ते 5 मिनिट आपण या ठिकाणी कढई प्रीहीट होण्यासाठी लागलेला आहे वेळ। आणि कढई छान गरम झालेली आहे। जेव्हा आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकतो तर ताबडतोब आपल्याला केक गरम कढईमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे त्याची प्रोसेस छान चालू होते आणि आपला केक हा जाळीदार बनतो। तर आपल्याला केक साधारण 35 ते 40 मिनिटे कमी गॅसवरती होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर वाफीवरती 5 मिनिटे होऊ द्यायचं आहे, म्हणजे 45 मिनिट आपल्याला केक होऊ द्यायचा आहे। आणि या ठिकाणी 45 मिनिट झालेले आहे। बघू शकता मी चाकू घालून दाखवते तुम्हाला, एकदम क्लीन असा आपला चाकू आलेला आहे, म्हणजे आपला केक हा एकदम छान बेक झालेला आहे। आता आपण केक काढून घेऊया आणि त्याला 10 ते 15 मिनिट थंड होऊ देणार आहोत।
तर 10 ते 15 मिनिटानंतर आपला केक छान थंड झालेला आहे. बघू शकता केकच्या कडा पूर्ण सोडलेल्या आहे भांड्याने, म्हणजे आपला केक छान थंड झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण प्लेट ठेवूया त्या भांड्यावरती आणि केक काढून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी आल्हाद असा आपला केक निघत आहे आणि खूप छान असा केक आपला झालेला आहे. अगदी जाळीदार आणि पूर्ण सर्व साईडने एकसारखा असा रंग आलेला आहे आपल्या केकला, बघू शकता. तर एकदम असा स्पॉन्जी असा आपला केक झालेला आहे. एक कप रव्यामध्ये साधारण पाऊण किलोचा हा केक झालेला आहे. बघू शकता एकदम स्पॉन्जी असा केक झालेला आहे. तर आता आपण केक मी तुम्हाला कट करून दाखवते. किती छान मेजरमेंट म्हणजे आपण एकदम परफेक्ट मेजरमेंट घेतलेला आहे, त्यामुळे आपला केक एकदम छान अगदी आल्हाद कट होतो आहे आणि म्हणजे आपलं केक एकदम परफेक्ट असा झालेला आहे. तर तुम्हीही अशीच रेसिपी नक्की करून बघा. केक केल्याच्यानंतर आणि तो छान झाल्याच्यानंतर मनाला किती समाधान मिळतं हे तुम्ही केक करून बघितल्याच्यानंतरच कळेल. तर बघू शकता या ठिकाणी अगदी जाळीदार असा फ्लफी आणि मस्त केक तयार झालेला आहे, तेवढा चविष्टही झालेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.